PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं भाजपची रणनीती ठरली आहे। विधानसभेत घवघवीत यश मिळवलेल्या भाजपला आता स्थानिक निवडणुकांमध्येही भगवा फडकवायचा आहे। त्या दृष्टीनं भाजपनं कंबर कसलेली असल्याचं चित्र सर्वत्र दिसतंय। यातीलच एक धोरण म्हणजे जिल्हा पातळीवर घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकी। नागपूरसह अमरावती तसेच संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकी घेण्यात येतील। देवेंद्र फडणवीसजी, माननीय आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी, आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी आणि मी अमरावती विभागाच्या जिल्हास्तरीय बैठकी घेणार आहोत। नागपुरातही जिल्हास्तरीय बैठक होणार आहे। उद्या 12 ते 4 अमरावती विभाग जिल्हास्तरीय अर्धा तास बैठका होतील आणि विभागाच्या 4 ते रात्री बैठका होतील। बैठकीमध्ये जे शेतकरी पॅकेज आहे, या शेतकरी पॅकेजचा जो या जिल्ह्यामध्ये जो शेतकरी असतात लाभ मिळवण्याकरता जे सरकारी यंत्रणा आमची आहे, आमच्या महसूल खात्याची यंत्रणा आहे, कृषी खात्याची यंत्रणा आहे, जे पॅकेज पोहोचवणार आहे, भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा कार्यकर्ता सुद्धा शेतकऱ्याच्या मदतीला उतरला पाहिजे, जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, याचे एक मार्गदर्शन होणार आहे। आणि सोबतच येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी काय तयारी केली गेली याबद्दलचे मार्गदर्शन होणार आहे। या बैठकीमध्ये महायुतीची काय तयारी आहे हेही त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत। उद्याची बैठक ही शेतकरी पॅकेज आणि सोबतच संघटनात्मक बाबी सोबतच येणाऱ्या निवडणुका यावर चर्चा करणारी बैठक आहे। बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, शेतकरी पॅकेज तसेच संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात येईल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या माध्यमांशी बोलताना याबद्दल माहिती दिली। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।